नमस्कार मंडळी. बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. वू पू काळे यांची ही वाट एकटीची ही कादंबरी वाचल्यानंतर ना तुम्ही पूर्वीसारखे राहूच शकत नाही. ती तुम्हाला अस्वस्थ करते, खूप विचार करायला लावते. आज आपण याच कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेल्या बाबीबद्ध म्हणजे विद्युल्लता जोगळेकरबद्दल बोलणार आहोत. आणि आजची आपली चर्चा बाबीचा संघर्ष, तिने घेतलेले धाडसी निर्णय आणि त्या निर्णयांच्या मागे असलेली तिची जी ठाम वैचारिक भूमिका आहे ती उलगडण्यावर केंद्रित असेल. चला तर मग हे उलगडून पाहूया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. बाबीची ओळखच मुळी पारंपरिक नायिकेसारखी नाहीये. ती हुशार आहे, स्वतंत्र विचारांची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्भीड. तिला अनेकदा बंडखोर म्हटलं जातं, पण मला वाटतं हा शब्द योग्य आहे का, की ती फक्त तिच्या काळाच्या खूप पुढे होती? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण तिची बंडखोरी ही केवळ विरोधासाठी केलेला विरोध नाहीये. तिच्या वागण्या हा एक वैचारिक बैठक आहे. समाजाने काही नियम बनवले आहेत, लोक काय म्हणतील असंच वागायला पाहिजे. बाबी या नियमांवर प्रश्न विचारते. म्हणजे हे नियम आले कुठून? अगदी तिला हे नियम पोकळ वाटतात, कारण ते अनेकदा सोयीनुसार वापरले जातात. तिचा लढा हा त्या पोकळपणाविरुद्ध आहे. आणि त्यामुळे तिचा पहिला संघर्ष जगाशी नाही तर स्वतःच्या घराशी आहे. तिचं घर एक सुसंस्कृत मध्यमवर्गीय कुटुंब आहे, जिथे प्रतिष्ठा हा त्यांच्या जगण्याचा आधार आहे. बरोबर. आणि इथे आकर्षक गोष्ट ही आहे की तिचे वडील काही खलनायक नाहीत. ते त्यांच्या जागी अगदी बरोबर आहेत. पण त्यांची मूल्यव्यवस्था समाजाच्या मान्यतेवर आधारलेली आहे. आणि बाबीची तिची मूल्यव्यवस्था तिच्या स्वतःच्या सत्तेवर आहे. आणि त्यामुळेच घरात एक सततची अशी एक अदृश्य वैचारिक लढाई सुरू असते. हो, तिला जे स्वाभिमान वाटतं ते घरातल्यांना हट्टीपणा वाटतो. हाच तो फरक आहे. आणि याच वैचारिक गोंधळात तिच्या आयुष्यात शेखर जोगळेकर येतो. स्वभावाने तिच्या अगदी विरुद्ध, शांत आणि संयमी. मानसशास्त्रीयदृष्ट्या हे आकर्षण खूप स्वाभाविक आहे नाही का? बाबीला शेखरच्या शांत स्वभावात एक दिलासा जाणवतो, तर शेखर तिच्या धाडसाने आणि तिच्या त्या तेजस्वीपणाने प्रभावित होतो. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? तो तिच्या विचारांवर प्रेम करत होता की तिच्या त्या बंडखोर इमेजवर? अगदी. हीच त्यांच्या नात्याची शोकांतिका आहे. त्याला बंडखोर बाबी आवडते, पण त्या बंडखोरीचे परिणाम स्वीकारण्याची त्याची तयारी नसते. आणि मग त्यांच्या नात्यात काही मर्यादा ओलांडल्या जातात आणि बाबी गरोदर राहते. हा क्षण तिच्या आयुष्याला कायमची कलाटणी देतो. कोणत्याही मुलीसाठी हादरवून टाकणारा हा क्षण होता. पण इथेच बाबी वेगळी ठरते. ती खचून जात नाही, उलट कमालीच्या शांतपणे आणि ठामपणे त्या परिस्थितीला सामोरी जाते. ती गर्भपातासारखा सोपा आणि समाजमान्य मार्ग निवडत नाही. ती त्या जीवाला जन्माला घालण्याचा निर्णय घेते. आणि ती म्हणते, हा निर्णय दोघांचा होता, पण त्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ती स्वीकारते. पण या सगळ्यात शेखर कुठे असतो? इथेच त्यांच्या स्वभावातलं मूलभूत अंतर स्पष्ट होतं. शेखरसाठी ती एक चूक असते. एक अशी चूक जिला सामाजिक प्रतिष्ठेसाठी दुरुस्त करायला हवं. तो घाबरतो आणि हळूहळू या परिस्थितीतून अंग काढून घेतो. बाबीने तर मनाशी निर्णय पक्का केला, पण घरात जिथे प्रतिष्ठेला इतकं जपलं जातं तिथे या निर्णयाचा स्फोट कसा झाला असेल? तो एक भावनिक भूकंप होता. तिच्या वडिलांसाठी मुलीने लग्नाशिवाय मुलाला जन्म देणं म्हणजे सामाजिक मृत्यू समान होतं. त्यांची चिंता मुलीच्या भविष्यापेक्षा समाजात काय तोंड दाखवणार हेच जास्त असते. आणि हे कठू असलं तरी वास्तव आहे की नाही? हो, हा 2 पिढ्यांमधला 2 वेगवेगळ्या मूल्यव्यवस्थांमधला संघर्ष आहे. अगदी. आणि याच संघर्षातून ती तो अत्यंत धाडसी आणि टोकाचा निर्णय घेते, घर सोडण्याचा. इथेच ही वाट एकटीची हे शीर्षक खऱ्या अर्थाने साकार होतं. तिने स्वाभिमानाशिवाय मिळणारं सुरक्षित आयुष्य नाकारलं आणि संघर्षाने भरलेलं एकटं आयुष्य निवडलं. विचार करा किती कठीण असेल हे. घर सोडल्यावर तिचा खरा संघर्ष सुरू होतो. लोक विचित्र नजरेने पाहतात, टोमणे मारतात, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. पण या सगळ्याकडे ती कमालीच्या निर्लज्जपणे दुर्लक्ष करते. तिचं एक वाक्य आहे जे तिच्या व्यक्तिमत्वाचं सार आहे. ती म्हणते, मी जगाला उत्तर देण्यासाठी नाही, माझ्या मुलासाठी जगण्यासाठी लढणार आहे. तिचा लढा आता फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी नाहीये. तो आता तिच्या मातृत्वासाठी आहे. हो, आणि एका आईची ताकद ही जगातल्या कोणत्याही सामाजिक नियमांपेक्षा खूप मोठी असते. आणि मग कथेत एक मोठा धक्कादायक क्षण येतो. अनेक वर्षांनी शेखर परत येतो आणि तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतो.
एका क्षणासाठी वाटते की आता सगळं ठीक होईल. हो, पण तो एक अट घालतो. आणि ती अट म्हणजे या कथेचा कळसबिंदू आहे. तो म्हणतो की तो मुलाला स्वीकारणार नाही. बापरे, म्हणजे इतक्या वर्षांनंतरही तो तिथेच अडकला होता. अगदी. त्याच्या मते लग्नाआधी झालेलं मूल हे त्याच्या प्रतिष्ठेला लागलेला डाग आहे. त्याला पत्नी हवीये पण आई नको, प्रेम हवाय पण जबाबदारी नको. इथे बाबीला त्याचं खरं रूप दिसतं. जो माणूस केवळ सामाजिक दबावापोटी स्वतःच्या मुलाला नाकारू शकतो, तो तिला भविष्यात कधीच समजू शकणार नाही. तर योग्य ठरेल, नाही का? बरोबर. तिने इतरांच्या मान्यतेवर जगण्याच्या गरजेतून स्वतःला मुक्त केलं. हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. तिचा मुलगा मोठा झाल्यावर शाळेत त्याला मित्र विचारतात, तुझे बाबा कुठे आहेत? तो रडत घरी येऊन आईला तोच प्रश्न विचारतो. कोणत्याही आईसाठी हा एक अत्यंत कठीण क्षण असतो. इथे बाबीच्या पालकत्वाची खरी परीक्षा आहे. आणि ती उत्तर टाळत नाही किंवा खोटंही बोलत नाही. ती त्याला सत्यासोबत जगायला शिकवते. ती त्याला सांगते, तुझी ओळख तुझ्या अनुपस्थित वडिलांमुळे नाही, तर उपस्थित आईच्या समर्थामुळे आहे. हा तिच्या पालकत्वाचा पाया आहे. धैर्य आणि प्रामाणिकपणा. अगदी. ती त्याला बळी म्हणून नाही, तर एक योद्धा म्हणून मोठं करते. याच काळात तिची नोकरी जाते आणि आर्थिक संकट उभं राहतं. तिला सल्ला मिळतो की एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न करून आयुष्य सुरक्षित कर. पण ती हा सल्ला नाकारते. कारण तिच्यासाठी स्वाभिमान विकून मिळवलेली सुरक्षितता ही पराभवासारखी आहे. ती मुलाला भौतिक सुरक्षेपेक्षा मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा वारसा देऊ इच्छिते. आणि तिचा हाच ठामपणा तिला पूर्वीपेक्षा चांगली नोकरी मिळवून देतो. आणि तिच्या या तत्वांचा परिणाम तिच्या मुलावरही होतो. शाळेत एक मुलगा त्याला बाबा शिवायचा मुलगा म्हणून चिडवतो. तेव्हा तो शांतपणे उत्तर देतो, मी आईचा मुलगा आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. हे वाक्य म्हणजे बाबीच्या वर्षांच्या संघर्षाचं फळ आहे, तिच्या पालकत्वाचा विजय आहे. यानंतर समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागतो. पण इथे एक प्रश्न उरतोच की नाही, समाज खरंच बदलला का? की केवळ एका यशस्वी व्यक्तीला स्वीकारायला तयार झाला? म्हणजे जर बाबी आर्थिकदृष्ट्या अयशस्वी झाली असती, तर हाच समाज तिला आदराने पाहू शकला असता का? गालबता नाही. हा लेखकाचा समाजावरील एक सूक्ष्म पण बोचरा कटाक्ष आहे. हो, समाज अनेकदा यशस्वी बंडखोरीला सलाम करतो, अयशस्वी बंडखोरीला नाही. आणि कथानकाच्या शेवटी अनेक वर्षांनी एक हरलेला, संपत्ती गमावलेला शिखर पुन्हा तिच्या आयुष्यात येतो आणि माफी मागतो. आणि तिचा प्रतिसाद अनपेक्षित आहे. ती कोणताही राग किंवा द्वेष मनात न ठेवता त्याला शांतपणे नकार देते. ही शांतता दाखवते की ती आता त्याच्यापासून भावनिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र झाली आहे. हा तिचा सूड नाही. नाही, हा स्वतःच्या आयुष्यावर मिळवलेला संपूर्ण ताबा आहे. हा तिच्या स्वातंत्र्याचा अंतिम विजय आहे. तर बाबीचा प्रवास एका संघर्षातून सुरू होऊन स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि विजयाच्या शिखरावर पोहोचला. तिने समाज काय म्हणेल याची पर्वा न करता आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहून स्वतःचा मार्ग निवडला आणि तो यशस्वी करून दाखवला. जाता जाता एक विचार मनात येतो. अनेकदा आपण सामाजिक दबावामुळे किंवा लोक काय म्हणतील या भीतीने सोपे मार्ग निवडतो, आपल्या तत्वांशी तडजोड करतो. बाबीची कथा आपल्याला हे विचारायला भाग पाडते की आपलं वैयक्तिक धैर्य आणि स्वाभिमान हे खरंच कोणत्याही सामाजिक नियमांपेक्षा अधिक शक्तिशाली ठरू शकतात का? आणि तिची कथा सांगते की तत्व ही केवळ चांगल्या काळात मिरवण्यासाठी नसतात, तर ती वादळात तुमची नाव स्थिर ठेवणारा नांगर असतात. प्रश्न हा आहे की आपण आपल्या आयुष्यात त्या नांगराचा किती ठामपणे वापर करतो.